पहिली विकेट आली आहे. सुंदर झेल विक्रम यांचा पाहायला मिळाला. पहिलं यश तिथे मिळतंय गोलंदाजाला. पहिल्या षटकामध्ये पहिला फलंदाज माघारी जाईल. पहिला फलंदाज जगाऊच्या दिशेने मयूरच्या रूपाने पहिला धक्का बसला. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 5 षटकांची लढत जे आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पहिली विकेट आली. नवीन बॅटर किरण रवी मांडेकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दुसऱ्या बाजूला रोशन जोरी हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. दोन्ही संघ मात्र तगडे ताकदवान आहेत. दोन्ही संघांमध्ये एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये गौरव राजूला आपण पाहतोय तिथे पहिल्या षटकामध्ये जबाबदार दिली. पहिल्या षटकामध्ये त्याला पहिले यश मिळवलंय जरूर. पुढचा चेंडू घेऊन तो पुन्हा आता तयार. खुलबा टप्प्याचा होता चेंडू. बिगीटचा प्रयत्न केलाय. कवच मध्ये चेंडू हवे. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. एक टप्पा घेत चेंडू फरार. सीमारेषे पार. मिळत आहेत धावा. 4 चौकार. चौकार जो मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूवरती आला आणि पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या स्कोरकार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या. त्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 12 धावा संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. एका बाजूने आपण पाहतोय मारुंजीचा संघ आहे. दुसऱ्या बाजूने वाळेन डोंगरगाव. या दोन संघांमध्ये मात्र आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. टॉस जिंकला होता मारुंजी संघाने. प्रथमतः क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय. त्यानंतर पहिली विकेट पहिल्या षटकामध्ये आली. परंतु पहिल्या षटकामध्ये 12 धावा देखील खर्च झाल्यात. नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 2 मध्ये विक्रम बुचुडे संघाचा असणारा संघ नायक. त्याच्या नेतृत्वाखाली मात्र हा संघ लढतोय. तो विक्रम बुचुडे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आता दाखल होईल. समोर रोशन जोरी उभरत्या खेळाडू मध्ये चर्चेत या खेळाडूचं नाव राहतं. एक ताकदवान बॅटर. या खेळाडूची ओळख पहिल्याच बॉलवरती ताकद दाखवली. इनसाइड आउट ओव्हर कव्हर्स. चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत केलं गोलंदाजाचं. मोठमोठ्या खेळी मोठमोठ्या इनिंग रोशनच्या माध्यमातून आपण पाहिल्यात. त्याच इनिंग इथे सुरुवात आपण पाहतोय करण्याचा प्रयत्न त्याने घातकतेने केला. चौकार ठोकला तिथे. चेंज ऑफ पेस. त्यावेळेस गती परिवर्तन केलं. गोलंदाज मात्र आपण पाहतो तिथे व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु तिथे नियंत्रण बिघडलं. दिशा भरकटली. तिथे वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेच्या पद्धतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलकावरती एका धावेच्या पद्धतीने वाढ होते. 17 धावा धावफलकावरती आहेत. ज्यावेळी स्क्रीनचा वापर करत मात्र हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. पाठची कडा होती तिथे इष्टांच्या मागे. इष्टरक्षकडून चुका झाली. मोठी चूक इथे म्हणावी लागेल का येणाऱ्या काळामध्ये. ही चूक किती महागडी ठरेल. रोशनला जीवनदान देणं हे संघाला न परवडणार आहे. दरम्यानचा चेंडू आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये कळवला जाईल. 17 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये दुसरा षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. यावेळेस मात्र पंच केलाय हा चेंडू पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो. एका टप्प्यावरती चेंडू अडवला जाईल. फेकी केलीये. तो परत दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील सुखरूपरित्या कंप्लीट झाली. 2 धावा कंप्लीट होतील तिथे. 2 धावेने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती 19 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती. आजचे 6 संघ जर पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं काशिक त्यांच्या विरोधामध्ये उरावडे हे 2 संघ पाहिले. सामना क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय मारुंजी त्यांच्या विरोधामध्ये वाळीण डोंगरगाव. त्यानंतर मात्र आपल्याला आजचा उरावडे संघ देखील पाहायला मिळेल. भुकुमचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. आज हे 6 संघ आहेत जे मात्र या खेळपट्टीवरती लढतील. या खेळपट्टीवरती आपला खेळ दाखवतील. आपली ताकद दाखवतील. आज देखील 6 संघातील मात्र खेळाडू या खेळपट्टीवरती आपले जादू दाखवताना पाहायला मिळणार आहेत. दरम्यान चेंडू आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल तिथे मात्र धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड वाढेल. 20 धावा धावफलकावरती आहेत.
लखपती करणारी क्रिकेटची स्पर्धा, 1,00,000 रुपयाचं प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक असणारी क्रिकेटची स्पर्धा. यावेळेस देखील वेगाने बॅट फिरवली, परंतु विक्रम यांचा चेंडू सुंदर पाहायला मिळेल, पाठवरती येत नाहीये. षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी झालाय. 2 षटकांचा खेळ संपला. विक्रम यांनी मात्र सुंदर गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवरती जरूर चौकार आला, परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक त्यांनी केलं. एकूण 8 धावा त्यांनी या षटकामध्ये खर्च केल्या. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डवरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 20 धावा ज्या मात्र धावफलकावरती स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात. भारतीय जनता पार्टी मुळशी तालुका गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे दत्तवाडी यांच्या प्रयत्नातून उभा राहिलेला क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. माननीय आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संग्रामदादा चषक 2025 हा क्रिकेटचा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नेरे दत्तवाडी या मैदानावरती आपण पाहतोय. आजचा स्पर्धेत आपण पाहिलं 4था दिवस लीग फॉर्मॅट मधील शेवटचा दिवस. उद्या मात्र मेगा फायनलचे सामने पाहायला मिळतील. उद्या मात्र स्पर्धेतील अंतिम दिवस पाहिजे. आजचा कोणता संघ असेल जो मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 संघाने बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामध्ये पाहिलं तर दिवस क्रमांक 1 मध्ये रायझिंग स्टार पिरंगुट, दिवस क्रमांक 2 मध्ये मुळशी सम्राट कासरसाई, दिवस क्रमांक 3 मध्ये कालचा दिवस मात्र गाजवला तो स्वर्गवासी सतीशदादा सुतार स्पोर्ट्स फाउंडेशन अंबरवेट कासर आंबोली. त्यावेळेस हा चेंडू पुढे सरसावा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये तिथे क्षेत्ररक्षकाला चेंडू सापडत नाहीये. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. गणेशच्या पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार, 4 धावा. गणेश पवार हा गोलंदाज आला षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकावर देखील आपण पाहतोय नवीन गोलंदाजा वापर इथे केला आणि त्याचं स्वागत इथे केलं. तिथे मात्र 4 धावा मिळाल्यात. 24 धावा एकूण संघाच्या स्कोर कार्डवरती. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा गोलंदाज. यावेळेस वेगाने मात्र तिथे बॅट फिरवली. दूरवरचा स्ट्रोक खेळायचा होता रोशनला, परंतु धीम्या गतीचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटवरती येत नाहीये. रोशन मात्र पुन्हा एकदा थोडासा स्वतःवरती नाराज झालाय, कारण त्याला इथे आक्रमण करायचंय, परंतु बॅटवरती त्याच्या मात्र चेंडू येतं तितकंसं यश त्याला मिळत नाहीये. यावेळेस देखील आपण पाहिलं तिथे शरीराचा वेध घेऊन हा चेंडू ट्रॅव्हल झाला. लेगबाईच्या स्वरूपामध्ये धाव मात्र स्कोर कार्डवरती नोंदवले गेले. तिसरा षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 5 षटकांची लढत आपण खेळतो. 5 षटकामध्ये 4 गोलंदाजाचा वापर केला जातो. एक गोलंदाज प्रत्येकी 2 षटक टाकू शकतो, परंतु त्या व्यतिरिक्त 3 गोलंदाज एक षटक टाकणारा पाहायला मिळतात. इथे यष्टांच्या मागे चुकी झाली. इष्टी रक्षक आपण पाहतोय तिथे एका हाताच्या साह्याने झेल टिपण्याचा प्रयत्न होता. एका हाताचे प्रयत्न पाहायला मिळाले आणि एका हाताच्या प्रयत्न तिथे अपुरे पडले आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पुन्हा एकदा सुटलेला झेल. दोन्ही फलंदाजाला जीवनदान दिलं. दोन्ही फलंदाजाला जीवनदान दिलंय ते कोणी तर इष्टी रक्षकाने 2 झेल सोडले. एका बाजूला रोशनला जीवनदान दिले पूर्वीच्या षटकामध्ये, तर या षटकामध्ये देखील आपण पाहतो तिथे जीवनदान दिलंय ते रवी मांडेकरला. आणि दोन्ही फलंदाजी आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्या आक्रमकता आतापर्यंत दाखवू शकलेली नाहीयेत. आतापर्यंत संघर्ष त्यांच्या वाटेला आलाय, परंतु तिथे आता पाहायचंय संधी मिळाली आहे. संधी मिळाल्यानंतर मात्र आता कशा प्रकारे कामगिरी करेल. अनेक खेळाडूंना आपण पाहिलं, अनेक फलंदाजाला जीवनदान दिल्यानंतर मात्र त्यांचा आत्मविश्वास दुगना होतो आणि एक मोठी इनिंग ते साकारतात. इथे देखील पाहायचं तर दोन्ही फलंदाजाला जीवनदान दिले. सुटलेले झेल किती महागडे आहे आता मात्र फलंदाज ठरवतील. यावेळेस पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा वेगवान चेंडूची अपेक्षा करत होता तिथे रवी. पुन्हा एक दूरवरचा स्ट्रोक त्याला खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे मात्र होऊ शकत नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूने चांगले चेंडू येतात, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये, तर दुसऱ्या बाजूने मोठे स्ट्रोक खेळायचे, परंतु तितकासा मात्र बॅटवरती चेंडू येत नाहीये. संघर्ष दोन्ही बाजूने मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस मात्र मिड विकेट मध्ये आसमानी टोला रवीच्या पाठमधून चेंडू करतोय हवाई सफर. चेंडू सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा षटक या ठिकाणी संपेल. 18 चेंडूंचा खेळ झालाय आणि आतापर्यंत एका विकेटच्या बदल्यामध्ये 33 धावा ज्या स्कोर कार्डवरती धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 3 षटकांमध्ये मात्र 11 धावांची सरासरी राखली आहे. तो अजूनही पाहायचं 2 षटकांचा खेळ पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा मैदानाच्या आतमध्ये बाकी असतात. रोशन आणि दुसऱ्या बाजूने रवी मांडेकर
या फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये वाळिंज डोंगरगाव संघासाठी कामगिरी करते. आतापर्यंत 3 गोलंदाज आपण पाहिलं, तर पाहायचं कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. विक्रम बुचडे यांच्या नेतृत्वाखाली हा संघ लढतोय. मारुंजी संघाला पण पाहतोय इथे पहिला सामना खेळत आहेत. दुसऱ्या बाजूला वाळिंज डोंगरगाव संघ देखील पहिला सामना इथे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. यापूर्वी एक लढत आपण पाहिली, त्यामध्ये मात्र काशिक संघाने बाजी मारली. पहिला विजय नोंदवला आजच्या दिवसातील. म्हणजे दुसरा विजय कोणता संघ नोंदवू शकेल, कोणता संघ मात्र इथे विजयाने या स्पर्धेला सुरुवात करेल. लीग फॉर्मॅट मध्ये मात्र पहिले 6 सामने पाहायला मिळतात. 6 संघ या मैदानावरती लढतात. त्याच्यामध्ये मात्र घमासान युद्ध पाहायला मिळतं. गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक दुसरं, सांघिक चौथं षटक घेऊन संघाने स्वतः आलाय. आता पहिल्याच बॉल वरती स्वागत मिड विकेट मध्ये चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार, 6 धावा. या पूर्वीच्या षटकामध्ये देखील विक्रमचा पहिला चेंडू रोशनने फेस केला होता, त्यावरती चौकार खेळला होता. या षटकामध्ये देखील पहिला चेंडू रोशनने फेस केलाय आणि यावेळेस मात्र षटकार त्याने ठोकलाय. 6 धावा. आणि या 6 धावीच्या पद्धतीने संघाच धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 6 धावींच्या पद्धतीने वाढ होते. 39 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. विक्रम पुन्हा विक्रम गोलंदाजीच्या मार्कवरती. यार विक्रमला मात्र आज विक्रम नोंदवावा लागेल. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. सगळ्याच्या विजयासाठी मात्र त्याला लढावं लागेल. यावेळी शेपलहून स्ट्रोक खेळलाय. चेंडू बराच काळ हवेत, परंतु क्षेत्ररक्षक तिथे बराचसा लांब आहे. चेंडू पडला आणि तिथे आउटफील्ड फार वेगवाने चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. षटकारानंतर चौकार आणि या चौकाराच्या मदतीने पुन्हा स्कोर कार्ड वाढलं जाईल. संघाच धावफलक मात्र पुढे जात आहे. धावफलकाने मात्र आता वेग प्राप्त केला. पहिल्या 3 षटकामध्ये धाव्यांसाठी बराचसा संघर्ष केला फलंदाजाने. मोठे स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र बऱ्याचशा चेंडूवरती बीट झाले, अपयश त्यांच्या पद्धतीने आलं. परंतु या षटकामध्ये आक्रमणाचा प्रयत्न केला. इथे देखील तिथे क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपुरे पडले. चेंडू हातामध्ये येत नाहीयेत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये इष्टरक्षकापासून लांब असणारा चेंडू आपण पाहतोय. झेल तिथे झाला नाही. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तिथे कॅच होऊ शकत नाहीये. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळेल. यष्टीरक्षकाकडे आता मात्र बऱ्याचशा नाराज नजरेने पाहिलं जातंय, कारण 3 झेल आतापर्यंत सुटलेत आणि 3ही झेल हे यष्टीरक्षकाच्या माध्यमातून सुटले गेलेले आहेत. त्यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने स्ट्रोक खेळला मिड विकेट मध्ये. तिथे आपण पाहतो क्षेत्ररक्षक पोहोचतोय. तिथे चुकी झाली, चेंडू निसटला. बॅकअप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगलं होतं, त्यामुळे चेंडू आतमध्ये ढकलला. तिसरा क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करेल. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये 3 धावा केल्यात पळून पूर्ण, परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये पंच कळवतात नो बॉल. एकूण 4 धावा ज्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती असणारे 4 धावा ज्या आपण पाहतोय संघाच्या धावफलकावरती आता नोंदवल्या जातील. बऱ्याचशा मात्र चुका होत आहेत आणि त्या चुकांनंतर मात्र धावसा वेग प्राप्त करते. धावफलकावरती जास्त प्रमाणामध्ये धावा नोंदवल्या जात आहेत. 48 धावा एका विकेटच्या बदल्यामध्ये. एका बाजूने मारुंजेचा संघ आपण पाहतोय, तो दुसऱ्या बाजूने वाळिंज डोंगरगाव हा संघ आपण पाहतोय. येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट आणि ऑन स्ट्राईक रोशन. रोशनने मात्र या षटकाराने सुरुवात केली. तो रोशन ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये एक दूरवरचा लांबलचक षटकार. या षटकाराच्या मदतीने सांघिक अर्धशतक संघाचं पूर्ण होईल. 54 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 54 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती धावफलकावरती आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. या षटकामध्ये विक्रम बरेचसे मागणे ठरलेत. या षटकामध्ये जास्त धावा त्यांनी खर्च केल्या. ज्या प्रकारे सुरुवात रोशनने केली आणि ती सुरुवात थांबवणं मात्र विक्रम यांना बरंच अवघड जातंय. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर आलेला एक चौकार, त्यानंतर एक सिंगल, त्यात 2 बॉल पाहायला मिळाला. त्यावरती 3 धावा पळून पूर्ण केले. एकूण 4 धावा त्या चेंडूवरती मिळाल्या आणि फ्रेडच्या बॉलवरती मात्र ठोकलेला षटकार जो आपण पाहतो. बरंच मागणं ठरलाय गोलंदाज. आतापर्यंत पाहिलं तर या षटकामध्ये 20 धावा खर्च झाल्यात. 4 चेंडू टाकून चालतात, अजून 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा बिग हिट. पुन्हा एकदा मात्र आकाशाला गवसणी घालत चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार, 6 धावा.
यावेळी जागा बनवत हा स्ट्रोक खेळला, कला दाखवली, कल्पकता दाखवली रोशनने आणि चेंडू पाठवलाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे. संग्रामदादा चषकाला सलामी देणारा हा येतोय सुंदर चौकार, 4 धावा. सर मॅच बॉल आलाय. तब्बल 31 धावा, प्रचंड महागडी गोलंदाजी झाली. तब्बल 31 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. विक्रम यांचं हे षटक मात्र प्रचंड महागडं ठरलं. प्रचंड मात्र मोठे स्ट्रोक खेळले गेले. धावफलकाचा प्रचंड वेग वाढवला तिथे. पहिल्या 3 षटकामध्ये गोलंदाजाने चांगलं नियंत्रण मिळवलं होतं. फलंदाजाला संघर्ष करण्यासाठी भाग पाडलं होतं. परंतु तिथे त्यानंतर षटक क्रमांक 4 मध्ये रोशनची बॅट तळपली आणि षटकारांच्या चौकारांची आतिषबाजी त्याने केली. तब्बल 31 धावा त्याने कुठून काढल्या आणि स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर एकूण धावा नोंदवल्या गेल्या त्या एका विकेटच्या बदल्यामध्ये 64 धावा स्कोर कार्ड वरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय 6 चेंडू आता बाकी असतील पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे. ही इनिंग संपल्यानंतर मात्र इनिंग ब्रेकमध्ये आपण यानंतरच्या आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याचा टॉस संपन्न करणार आहे. एका बाजूने स्टार 11 घोटावडे सचिन भाऊ गोडांबे यांच्या संघ मालकीचा असणारा संघ, तर दुसऱ्या बाजूने नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे. या दोन संघांमध्ये यानंतरची लढत पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती टॉससाठी या. गोटावडे संघाचा संघनायक आणि उरावडे संघाचा संघनायक टॉस साठी संपर्क करायचा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण संपन्न करणार आहे, याची नोंद दोन्ही संघांनी घ्या. शेवटचं षटक अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचं पाहायला मिळेल आणि शेवटच्या षटकामध्ये गौरव चौधरी हा गोलंदाजच्या ट्रॅकवरती आता दाखल झालाय. समोर पहिला चेंडू फेस करण्यासाठी रवी मांडेकर, उंच पुरा तगडा ताकदवान असणारा खेळाडू. पहिलाच बॉल सुंदररित्या फटका खेळलाय. चेंडू मात्र पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा विषप मध्ये पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. रिव्हर्सचा प्रयत्न होता तिथे, परंतु यावेळेस भन्नाट वेग. तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो बॅट आणि बॉलचा संपर्क. सुटलेले झेल किती महागडे ठरू शकतात, जीवनदान किती घातक असतात हे इथे दाखवून दिलं रवी आणि रोशन या दोन्ही बॅटरने. दोन्ही फलंदाजांना जीवनदान दिलं होतं. इष्टरक्षकाने झेल सोडले होते आणि त्यानंतर मोठ्या इनिंग उभ्या राहिल्यात. त्यानंतर मोठा धावफलक उभा राहिलाय. आता यावेळेचा हा चेंडू थर्ड मध्ये स्टॉप केला जाईल. तोपर्यंत एका धावेचा प्रयत्न होतोय, एका सिंगलचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. स्कोर कार्डवरती नजर टाकूया. आतापर्यंत धावा नोंदवल्या गेल्या त्या 78 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात. प्रचंड स्पर्धा वेगाने मात्र संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचलं. पण शेवटच्या 2 षटकामध्ये प्रचंड मोठे स्ट्रोक खेळले गेले. षटकार चौकारांची आतिषबाजी झाली. तर पूर्वीच्या 3 षटकामध्ये जास्त प्रमाणामध्ये षटकार चौकार नव्हते तिथे, एकेरी जास्त प्रमाणात होत्या. परंतु सुटलेले झेल आणि त्यानंतर मात्र केलेलं आक्रमण. पुन्हा एकदा चेंडू पोहोचतोय स्क्वेअर लेग मध्ये सीमारेषा पलीकडे. शेवटच्या बॉलवरती रवीच्या बॅटमधून येतोय षटकार. पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी झालाय. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. वाळेन डोंगरगाव संघाने बनवल्या त्या 84 धावा जिंकण्यासाठी 85 धावेंचा आव्हान. वाळेन डोंगरगाव टीम एका लाईन मध्ये एका ओळीमध्ये आपण या मैदानाच्या आतमध्ये यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस जो होतोय, मारुंजी संघ आपला संघ मैदानाच्या बाहेर जाताना एका लाईन मध्ये एका ओळीमध्ये मैदानाच्या बाहेर जाईल याची नोंद घ्या.
टॉस या ठिकाणी संपन्न झालाय. टॉस जिंकलाय उरवडे संघाने आणि प्रथमतः निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. चला वाळण डोंगरगाव टीम 2 मिनिटांच्या आतमध्ये आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. त्यामुळे विनंती आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. मारुंजी संघ आपल्या देखील आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. 85 धावेचा आव्हान. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा यष्टीरक्षकापर्यंत एका टप्प्यावरती चेंडू पोहोचतोय. तिथे मात्र कोणत्या प्रकारचा धोका नाहीये. पहिल्या बॉलवरती झेल तिथे झालेला नाहीये. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आलाय. डॉट बॉलने सुरुवातीला एक मोठा धावफलक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गाठले. पॉवर प्लेचा षटकांचा खेळ मात्र फार निर्णायक ठरेल, महत्वाचा ठरेल. मोठे स्ट्रोक पॉवर प्लेच्या खेळामध्ये फलंदाजांना आता खेळावे लागतील. तिथे हा चेंडू सुंदररित्या स्ट्रोक खेळलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतोय रोशन, परंतु चेंडू स्टॉप कर. दरम्यानच्या चेंडूवरती आपण पाहतो 2 धावा तिथे मात्र कंप्लीट केल्या जातील. स्कोरकार्ड वरती 6 धावा स्कोरकार्ड वरती नोंदवल्या गेल्या. 27 चेंडू असूनही बाकी 27 चेंडू मध्ये 79 धावा, जवळपास 18 धावेच्या सरासरीने मात्र इथे प्रत्येक षटकामध्ये धावा धावफलकावरती नोंदवायच्या. फुल टॉस होता. मिड विकेट मध्ये स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे क्षेत्ररक्षक मस्तक प्रदस्तक देत चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. गौरवच्या पाठमधून येईल हा चौकार. 4 धावा. चुका झाली तिथे क्षेत्ररक्षकडून आपण पाहतोय. तिथे चेंडू निसटला हातातून. चेंडूने सीमारेषा पाहिली. 4 धावा मिळाल्या. तिथे मोठं धावफलक जरी आपण पहिल्या डावामध्ये उभं केलं असलं तरी मात्र आपण सामना जिंकलेलं नाहीये. इथे दुसऱ्या डावामध्ये आपलं चांगलं क्षेत्ररक्षण दाखवावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल.
वेळेचा चेंडू जागा बनवत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता बॅटची आतली कडा. त्यानंतर मात्र आपण पाहतोय किरण तिथे चेंडू अडवेल. कोणत्या प्रकारची धाव या चेंडूवरती येत नाहीये. हा चेंडू आता निर्धाव स्वरूपाचा स्कोर कार्डवरती नोंदवला जाईल. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती रवी लायगुडे हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतोय. सुरुवातीच्या काळामध्ये नक्कीच त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला जरूर, परंतु जसं आक्रमण झालंय त्यानंतर जे चेंडू त्याने चांगले टाकले त्यानंतर मात्र त्वरित त्याने फलंदाजांना कंट्रोलमध्ये ठेवलंय. आतापर्यंत 10 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. यावेळेस अगदी हलक्या हाताने फक्त दिशा दिली, सन्मान दिला, सन्मानपूर्वक मात्र शेवटचा चेंडू खेळून काढला, सिंगल घेतली. येणाऱ्या पुढच्या षटकासाठी मात्र गौरव स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 11 धावा. अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहेत ते 24 चेंडू मध्ये 74 धावेंची गरज असेल. एक अवघड समीकरण पाहायचं कशा प्रकारे सोपं केलं जाईल. षटकार चौकारांचे मात्र आता जास्त प्रमाणामध्ये स्ट्रोक खेळावे लागतील, मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, आक्रमकता दाखवावी लागेल. ज्या प्रकारे मात्र पहिल्या डावामध्ये रोशन आणि रवीने मात्र फलंदाजी केली, डाव सांभाळला, जीवनदान दिलं, त्याचा फायदा घेतला. त्या प्रकारे मात्र आता दुसऱ्या इनिंग मध्ये मोठ्या खेळी फलंदाजांकडून आघाडीच्या जोडी करून अपेक्षित असणार. आघाडीच्या जोडीमध्ये आपण पाहतो एका बाजूने विक्रम बुचुडे संघाचे संघनायक आहेत, दुसऱ्या बाजूने गौरव चौधरी आहेत, एक आक्रमक बॅटर आहे. दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे दूरवरची षटकार चौकार खेळण्याची. ती क्षमता आता दाखवावी लागेल. आतापर्यंत काय केलं, किती खेळ दाखवला, किती मोठे इनिंग खेळल्या, किती रेकॉर्ड बनवले, त्यापेक्षा आता मला या स्पर्धेमध्ये काय कामगिरी करता येईल यावरती जास्त भर द्यावं लागेल. आज मला नवीन विक्रम नोंदवायचा आहे. या प्रयत्नामध्ये स्ट्रोक खेळावे लागतील. खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीने दाखवावी लागेल. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 घेऊन किरण लायगुडे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. संघातला असणारा विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ज्या वेळी संघावरती संकट ओढवलं, ज्या वेळी संघाला विकेटची गरज भासते त्या वेळी मात्र किरण लायगुडे या गोलंदाजाचा पर्याय वापरला आणि त्याने देखील चांगली कामगिरी त्या भूमिकेवरती साकारली. आज पाहायचं षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन तो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिल्याच बॉलवर गौरवच्या बॅट मधून चेंडू करतोय हवाई सफर, चेंडू सीमा पार, 6 रन षटकार. पहिल्याच बॉलवरती यावेळेस आसमान दाखवलं. पहिला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवला गौरवने. षटकाराने आपण पाहतोय इथे किरणचं स्वागत झालं. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 17 धावा स्कोर कार्डवरती धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. यावेळेस जागा बनवली, हालचाल केली, गोलंदाजांच्या माइंडसेट सोबत खेळला गौरव. तिथे मिड विकेट मध्ये यावेळेस चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा लगातारचा दुसरा षटकार. जरी मोठं धावफलक उभं राहिलं असलं तरी मात्र हे आव्हान आमच्यासाठी जास्त मोठं नाहीये हे दाखवून देतोय गौरव. ह्या धावा आम्ही देखील बनवू शकतो, या धावफलकाचा पाठलाग आम्ही देखील सोप्या पद्धतीने करू शकतो. त्यासाठी मात्र इथे मोठे स्ट्रोक जे पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळतात. 2 लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले. 23 धावा धावफलकावरती. समीकरण आता बदललं जाईल. 22 चेंडू बाकी आहेत. 62 धावा अजूनही बनवायच्यात. गौरवची खेळी इथे फार महत्वाची ठरणार, निर्णायक ठरणार आहे या सामन्यामध्ये. यावेळेचा चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. बचावपूर्वक मात्र हा चेंडू टाकायचा होता. फलंदाजाच्या शरीरयष्टीपासून लांब ठेवायचा होता चेंडू, परंतु जास्त दिशा भरकटली तिथे. उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर होता हा चेंडू. पंचाने जमिनीला समांतर हात केलेत आणि कळवला हा चेंडू खराब आहे, वाईट बॉल. अतिरिक्त अवंतर धाव जी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अतिरिक्त अवंतर धावेच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढेल. 24 धावा धावफलकावरती लखपती करणारी क्रिकेटची स्पर्धा. प्रत्येक संघाला मात्र प्रत्येक संघाने स्वप्न पाहिलं या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला विजयाचा गुलाल उधळायचा या खेळपट्टीवरती, या मैदानावरती. त्यासाठी मात्र इथे हा चेंडू मात्र चांगला पाहायला मिळेल. वाईड यॉर्कर यावेळेस मात्र यशस्वी झाला. यावेळेस मात्र अचूक टप्प्यावरती होता आणि तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने आपण पाहतोय भैरवनाथ क्रिकेट क्लब मारून जे हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूने किरण साठे स्पोर्ट्स फाउंडेशन वाळीण डोंगरगाव हा संघ आपण पाहतोय. 2 दिग्गज संघ मुळशी तालुक्यातील एकमेकांच्या आमने सामनेत. यावेळी शरीराच्या दिशेने होता हा चेंडू. यापूर्वीचा वाईड यॉर्कर शरीरापासून लांब, परंतु हा चेंडू शरीराच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न होता. डावेष्टीच्या बरसा बाहेर गेला हा चेंडू. त्यामुळे पंच आपण पाहतोय इथे पुन्हा एकदा खराब चेंडूचा इशारा कळवतील. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा मैदानाच्या. अतिरिक्त अवंतर धाव पुन्हा एकदा खर्च होईल. अतिरिक्त अवंतर धावेच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढतील. दोन्ही डावांमध्ये मात्र अतिरिक्त अवंतर धावेने संघ मात्र मोठ्या संकटात सापडले.
यावेळेस मात्र तिखट बाउन्सर तिथे चेंडू पडला. जास्त उंची होती, अगदी नाका डोळ्यासमोर मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने, मयूरच्या दिशेने मात्र चेंडू निघून गेलाय. या बॉलवरती कोणत्या प्रकारची धाव नाहीये. पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिथे निर्धाव चेंडू जो स्कोरकार्डवरती नोंदवला जातोय. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय तिथे किरण लायगुडे. 4 चेंडू टाकले, 14 धावा त्याने खर्च केल्यात. निर्धाव चेंडू आले, 2 व्हाईट बॉल पाहायला मिळाले, 2 षटकार पाहायला मिळाले. 2 चेंडू या षटकातील मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा आता किरण तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र बॅकफुटला गेले, जागा बनवली डीप कव्हर मध्ये. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदत चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. येतोय चौकार. चौकार जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावेंच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल, संघाचा स्कोरकार्ड पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 29 धावा ज्या स्कोरकार्डवरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. 29 धावा आपण पाहतो आतापर्यंत संघाच्या धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू आपण पाहतोय कोणत्या प्रकारे छेडछाड केली नाही. तिथे मात्र पंचाने पुन्हा एकदा दोन्ही आजमीला समांतर केलेत. पुन्हा एकदा कळवला खराब चेंडू. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. किरणवरती आक्रमण होतोय, परंतु ते आक्रमण झाल्यानंतर बचावपूर्वक चेंडू टाकण्याचा त्याचा प्रयत्न. त्यावरती मात्र काही चेंडूवरती यश मिळालं त्याला. निर्धाव चेंडू त्याने टाकले, परंतु काही चेंडूची दिशा भरकटली आहे. अतिरिक्त अभंतर धावा ते केलं, त्याने मात्र खर्च केल्यात. नियंत्रण मिळवावं लागेल, नियंत्रणपूर्वक गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस धीम्या गतीचा बॉल होता, ओळखला तिथे गौरवने, रीड केला चांगल्या पद्धतीने चेंडू आणि चेंडू पाठवला सरळ मुख्य व्यासपीठाकडे. संग्रामदादा चषकाला सलामी देत हा चेंडू सीमारेषा पार. मिळतायत धावा 4. चौकार. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 12 चेंडूंचा पॉवर प्लेचा खेळ संपतोय आणि पॉवर प्लेच्या खेळामध्ये संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 34 धावा. 34 धावा धावफलकावरती मारुंजी संघासाठी मात्र एक मजबूतीची बाजू असणार की आघाडीचे दोन्ही फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने विक्रम चांगली साथ देतोय गौरवला, गौरव आक्रमक स्ट्रोक खेळतोय, गौरव मात्र आपले बाहू खोललेत, आपली ताकद दाखवली आणि त्या ताकदीला मात्र मजबूत साथ देतोय तिथे विक्रम. एकेरी दुहेरी धाव्यांची जोड देतोय, त्याला जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या बाजू आता पाहायचं कशा प्रकारे कमबॅक केलं जाईल. पॉवर प्लेच्या खेळामध्ये गोलंदाज महागडे ठरले, त्यावेळेस पॉवर प्लेचं बंधन होतं. क्षेत्ररक्षकांचे मात्र स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय सुभाष भाऊ जाधव यांचं प्रामुख्याने शुभागमन होत आहे, त्याचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. उपस्थित मान्यवराला विनंती आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्गवरती नवीन गोलंदाज रवी मांडेकर हा गोलंदाज दाखल झाला. पहिल्या इनिंग मध्ये रवीने चांगली बॅटिंग केली, चांगला डाव सांभाळला, जीवनदान दिलं, त्याचा फायदा घेतला, मोठी इनिंग उभारली. आता पाहायचं दुसऱ्या इनिंग मध्ये षटक क्रमांक 3 घेऊन तो दाखल झालाय. उंच पुरा तगडा ताकदवान असणारा हा गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये येतोय. समोर आपण तितक्याच ताकदीचा मजबूत ध्येयष्टीचा असणारा फलंदाज आपण पाहतोय विक्रम बुचडे. पहिलाच बॉल होता, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षकाने पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूचा वेग कमी केला, दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडूची फेकी करेल तो परतच्या कालावधीमध्ये 1 धाव 1 सिंगल मैदानाच्या आतमध्ये जी येते. स्कोरकार्ड वाढेल एका धावेच्या पद्धतीने. 35 धावा संघाच्या धावफलकावरती आहेत. खुलवा टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर, परंतु लँड होईल तिथे रोशनच्या हातामध्ये. मोठी विकेट आली गौरव चौधरीच्या रूपाने. मोठा धक्का बसेल मारुंजी संघाला. पहिली विकेट गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता राजीव चौधरी. गौरव
दरम्यानचा चेंडू आपण पाहतो तिथे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव. छत्तीस धावा आतापर्यंत संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 15 चेंडूंचा खेळ झाला. 15 चेंडूमध्ये 36. अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 49 धावा बनवायच्या. दरम्यानचा चेंडू आपण पाहतो शरीराच्या दिशेने होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव येतोय. गौरव चौधरीची आलेले विकेट. त्यानंतर भयान शांतता मैदानाच्या चौफेर बाजूस पाहायला मिळते. ज्या आक्रमक पवित्र्याने सुरुवात केली होती गौरवने, असं वाटलं होतं की तो सामना लवकर संपवू शकतो, परंतु गोलंदाजांनी त्याला थांबवलं. गोलंदाजाने त्याची विकेट मिळवली. गोलंदाजाने मात्र त्याला तंबूचा आसरा दाखवला आणि त्यानंतर मात्र आता धावींसाठी फलंदाज संघर्ष करतात. त्यानंतर मात्र आता पाहतोय धावा थांबवण्यासाठी इथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चांगले चेंडू टाकले जात आहेत. चांगलं कमबॅक केलं तिथे रवीने. संघाने विश्वास दाखवला होता, विश्वास त्याने सार्थ केलाय. एक मोठी विकेट. त्यानंतरचे चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचे एक दुहेरी धावा. यावेळेस मिड विकेट मध्ये हा चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे लॉंगॉनचा चेंडू पर्यंत पोहोचेल. रोशन चेंडू पर्यंत पोहोचला. दूरचं अंतर त्याने कापलं. चांगल्या रीतीने मात्र चेंडू स्टॉप केला. या षटकाचा खेळ संपेल. षटक क्रमांक 3चा खेळ झाला. तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा त्याने खर्च केल्या. एक मोठी विकेट. एकूण धावा धावफलकावरती ते 37 धावा. 37 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या. 18 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी. 48 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्यात. तर मात्र इथून पुढे प्रत्येक चेंडूवरती मोठं आक्रमण करावं लागेल. 24 धाव्यांच्या सरासरीने धावा बनवायच्यात. अर्थात प्रत्येक चेंडूवरती मोठा बिगिट इथे खेळावा लागेल. तिथे राजू चौधरी आणि दुसऱ्या बाजूने विक्रम, हे 2 आक्रमक फलंदाज आहेत. आता दोन्ही फलंदाजला मात्र आपली ताकद दाखवावी लागेल. आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. आज या खेळपट्टीवरती जर आपण पाहिलं तर फलंदाजाने बराचसा संघर्ष केलाय. फलंदाजाला मात्र आज ही खेळपट्टी संघर्ष करण्यासाठी भाग पडते. धावा बनवण्यासाठी संघर्षावरती मात करायला लावते. नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती चौथं षटक. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती विक्रम इथे सांगतायत सामना अजून संपलेला नाहीये, कारण मी अजून हार मानलेली नाहीये. ठोकला मिड विकेट मध्ये षटकार. षटकाराला मैदानाच्या आतमध्ये रोहितचं स्वागत झालं तिथे षटकाराने. पहिल्याच बॉलवरती विक्रमने आपले इरादे स्पष्ट केले. तिथे विक्रम मात्र आज नवीन विक्रम नोंदवण्यासाठी या खेळपट्टीवरती उभा आहे हे दाखवून दिलं त्याने. तिथे यावेळेस फक्त दिशा दिली, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आला चेंडूच्या खाली. टिपलाय झेल. विकेट आली. जशाच तसं प्रत्युत्तर दिलं रोहितने देखील. फलंदाज बाद. आघाडीचा दुसरा फलंदाज देखील आता मैदानाच्या आतमधून माघारी गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मारुती पवार. हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 43 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या आता 10 चेंडू मध्ये 42 धावा. इथून पुढच्या प्रत्येक चेंडूवरती एक चौकार येणं अपेक्षित आहे आणि त्या व्यतिरिक्त देखील अतिरिक्त अवांतर धावा. नशिबाची मात्र वाट पाहावी लागेल. चमत्काराची वाट पाहावी लागेल. त्यावेळेचा हा चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये मारुतीच्या पाठमधून खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात केलाय. क्षेत्ररक्षक तिथे किरणला आपण पाहतो तिथे चेंडूला अडवेल. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एका धावेच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 44 धावा. स्कोर कार्ड वरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 9 चेंडू 41. ते समीकरण बरंच अवघडामध्ये जाताना पाहायला मिळतं, कारण आघाडीची जोडी ज्या प्रकारे आक्रमक स्ट्रोक खेळत होती त्यांचे आलेले विकेट. यावेळेस मात्र हा चेंडू राजूच्या बॅटमधून आकाशाला गवसणी घालत पोहोचतो सीमारेषेच्या पलीकडे. ज्यावेळेस मात्र
गोलंदाज मोकळा श्वास घेत आहेत विकेट आल्यानंतर. त्यानंतर मात्र तो श्वास घेण्यापासून थांबवतोय फलंदाज. पुन्हा एकदा एक मोठा विकेट, पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चिंता वाढवणारा स्ट्रोक गोलंदाजांचा इथे पाहायला मिळाला. यावेळेस मात्र बॅटची कडा होती तिथे इष्टरक्षकाचा प्रयत्न तिथे थोडासा अपुरा पडला. रवी चेंडूला पाठमोर होईल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल, एक धाव आणि एका धावेच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढलं. तिथे 51 धावा ज्या मात्र धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. अजूनही 7 चेंडू बाकी आहेत. 7 चेंडूमध्ये 34 धावा. 7 चेंडूमध्ये 34 धावा अजूनही बनवायचे. हा चेंडू महत्वाचा असेल कारण याच खेळपट्टीवरती याच मैदानावरती 6 चेंडूमध्ये 31 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजाने 31 धावा खर्च केलेल्या आहेत. यावेळेस मात्र अक्रॉस द पाठफटका खेळलाय परंतु उंची मिळाली, लांबी कमी. क्षेत्ररक्षक किरण चेंडूच्या खाली आला, झेल निसटला तिथे. तोपर्यंत 2 धावा तर घेतल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये तिथे. राजू थांबलाय कारण शेवटचा चेंडू होता या षटकातील आणि तिथे स्ट्राईक त्याला स्वतःकडे ठेवायचे. 2 धावा पण पाहिलं शेवटच्या चेंडूवरती. 16 धावा गोलंदाजाने खर्च केले तिथे. स्कोर कार्डवरती एकूण धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या त्या 53 धावा. 4 षटकांचा खेळ झाला. 2 विकेट आतापर्यंत आल्यात. शेवटचे 6 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही टीम्स तयार राहायचे. उरावडे संघ आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे. मैदानाच्या आतमधील खेळाडू मैदानाच्या बाहेर येण्यापूर्वी आपला संपूर्ण संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आणि आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजवतील याची नोंद घ्या. कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण दिवसभरामध्ये 9 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि प्रत्येक सामना आपल्याला जास्तीत जास्त षटकांचा खेळवण्याचा प्रयत्न आहे. शेवटचा अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवरती रवी मांडेकर गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. ज्या गोलंदाजाने मात्र धावा रोखल्या, ज्या गोलंदाजाने मात्र धावफलकाला ब्रेक लावला. केवळ 3 धावा यापूर्वीच्या षटकामध्ये त्याने खर्च केला. एक मोठी विकेट मिळवली. तो आलाय आणि जो तसा आलाय तसाच त्याचा हा पहिला चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. रोशनच्या डोक्यावरतून चेंडू सीमा पार, षटकार. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती आलेला षटकार. रवी पुन्हा एकदा तयार. यावेळी चांगला चेंडू होता, खोदून काढला. परफेक्ट यॉर्कर होता तिथे. ब्रह्मास्त्राचा वापर केला. सिंगल तर घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न. डेंजर एंडला राजू आणि तिथे बारे मात्र करतोय क्रिकेट बदली आत्महत्या. धावबाच्या स्वरूपामध्ये मात्र माघारी जाईल राजू. मोठी विकेट आली. फलंदाज तिथे बाद. स्ट्राईक हवी होती राजूला स्वतःकडे परंतु दुसऱ्या बाजूने तिथे पाहतो तितकीशी साथ मिळाली नाही त्याला. दुसऱ्या बाजूने देखील जागा सोडली गेली. त्यामुळे पाहतो तिथे विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज मात्र तिथून माघारी जाईल. आता सगळीकडे आता बरंच अवघड होतंय. आता मैदानाच्या आतमध्ये पाहायचं शेवटचे 4 चेंडू बाकी असतात. 4 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या त्या 26 धावा. चला नवीन बॅटर थोडी घाई करा. यामुळे 6 चेंडू पुन्हा एकदा यष्ट्यांचा वेध घेतोय. यष्ट्या उद्ध्वस्त करतोय आणि फलंदाज ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आला त्याच पावली माघारी पाठवलं जाईल. विकेट. चला नवीन फलंदाज थोडी घाई करा. धावत पळत या. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघ तयार राहायचे. आपल्या डगआउटच्या जवळ जाऊन उभे राहा. शेवटच्या आता मात्र 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू मध्ये 25 धावा. विजयाचं पारडं आता बरंच वाळीण डोंगरगाव संघाकडे झुकलं गेलंय. क्षेत्ररक्षक करणारी टीम आपण देखील थोडी घाई करा. स्पीडअप करायचंय थोडं. त्यावेळेस हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये 28च्या बाहेर होता. व्हाईट बॉल. अतिरिक्त अवंतर धाव जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 61 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा.
यावेळेस मात्र चेंडू सोडून दिला होता, पुढचा दरवाजा लावला, परंतु मागच्या दरवाजाने चोरी झाली, तिथे विकेट आली. एष्टा उद्ध्वस्त, फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज धावत पळत या. शेवटचे 2 चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी असतील. 24 धावा. सभेकर आता बरंच अवघड झालंय. मारुंजी संघ मात्र पराभवाच्या काहीच सापडला. पहिल्या डावामध्ये झालेल्या चुका, सुटलेले झेल, आणि त्या सुटलेल्या झेलानंतर मात्र रवी आणि रोशन या दोन्ही फलंदाजांनी मोठी इनिंग साकारली, मोठं धावफलक उभं केलं. त्या झालेल्या चुका आता संघाला बऱ्याचशा मागण्या ठरतात. त्या झालेल्या चुका मात्र आता त्रास देत आहेत. तिथे पराभवाच्या खाईत संघ सापडलाय. यावेळेचा हा चेंडू समोरच्या दिशेला एका सिंगल धावेचा प्रयत्न तर होईल. क्षेत्ररक्षक दूरवरतून पोहोचतोय. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते एका धावेच्या पद्धतीने. 62 धावा एकूण आतापर्यंत धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. शेवटचा एक चेंडू 23 धावा. पहिल्या विजयापासून मात्र एक पाऊल आता वाळेंड डोंगरगाव संघ दूर असेल. चांगली पकड निर्माण केली. औपचारिकता आता मात्र सामन्यामध्ये फक्त शिल्लक ठेवली. शेवटचा चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये येईल. निर्धाव. सामना संपलाय. सामना जिंकला किरण साठे स्पोर्ट क्लब वाळेंड डोंगरगाव संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. दोन्ही संघाने आता चांगला खेळ दाखवला. दोन्ही संघांचे मनापासून आभार. आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जातोय. अष्टपैलू कामगिरी करत मात्र ज्याने संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं, विजय मिळवून दिला, तो रवी मांडेकर ठरला या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी. रवी, या प्लेअर ऑफ द मॅचचा किताब तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल. चला उरावडे संघ यानंतरच्या सामन्यासाठी आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि आघाडीचे दोन्ही फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. गोटावडे टीम